पालक मूर्ख आहेत हो. होय, आम्ही हे अगदी जबाबदारीने बोलतोय. पालक खरंच मूर्ख आहेत. पालकांच्या याच मूर्खपणामुळे खासगी इंग्रजी शाळा वर्षाकाठी काही कोटी रुपये कमवतायत हा शब्द जरा सोबर वाटेल. लुटतायत असंच म्हणावं लागेल. 2 दिवसांपूर्वी एक बातमी आली की ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश शाळेतूनच घेण्याची सक्ती करतील त्यांची मान्यता रद्द होईल अशी धमकी शिक्षण विभागाने दिली आहे. आता ही धमकी काय दिली आहे याचं कारण अजूनही धक्कादायक आहे. अहो, 1ली-2रीच्या वह्या पुस्तकांना 5-5 हजार रुपये घेतले जातात. बरं, काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा एवढ्या पुढे गेल्यात की त्या कोणत्याही खासगी प्रकाशनाची पुस्तके वापरतायत. खासगी प्रकाशकांकडून 40-50 रुपयांना पुस्तक घेऊन तेच पुस्तक 300-500 रुपयांना विकलं जात आहे. 15-20 रुपयांची वही थेट 80 ते 100 रुपयांना पालकांच्या माथी मारली जाते. हे एवढं होऊनही पालक बर्फासारखे थंड. म्हणून आम्ही म्हटलंय पालक मूर्ख आहेत. आता आमच्या या वाक्याचा काहींना राग येईल, पण आम्ही हे सगळ्यांनाच उद्देशून म्हणत नाही. त्यापैकी बरेच पालक शिक्षण विभागाकडे तक्रार करतात. काही जण थेट शाळांच्या व्यवस्थापकांशीही भांडतात. मग जो बोलतो भांडतो त्याचे पैसे शाळा कमी करते, परंतु मग तोंड दाबून खिशाला कात्री लावणाऱ्या पालकांचं काय? वह्या पुस्तकांसाठी असे 5-10 हजार रुपये शाळा घेत असतील तर पालक म्हणून आपण शांत का बसतो? खासगी शिक्षण संस्था या शॉपिंग मॉल झाल्या आहेत. शिक्षण विभागही जरा बोटचेपी भूमिकाच घेतेय. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, त्याच अनुषंगाने आम्हाला हा विषय करावा लागतोय. खासगी शिक्षण संस्था शॉपिंग मॉल कशी झाल्यात हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. CBSE शाळांना NCERT ची पुस्तके अनिवार्य आहेत. आता हेच अनेकांना माहित नसेल. केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने याबद्दल अनेकदा GR काढलाय. आता इयत्ता पहिलीचा विचार केला तर NCERT ची पहिल्या इयत्तेची पुस्तके फक्त 500 रुपयांमध्ये मिळतात. त्यात 40-50 रुपये वाढवले तर इयत्ता 2री, 3री, 4थी अशी पुस्तके येतात. बाजारात अगदी चांगल्या क्वालिटीच्या वह्या 15-20 रुपयांमध्ये मिळतात. मग असं असताना इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा महागड्या प्रकाशनांची 5-6 हजारांची पुस्तके पालकांना घ्यायला लागतात. नगर जिल्ह्यातील अगदी खेड्यापाड्यातील खासगी शाळांचा अभ्यास केला तर इयत्ता पहिलीची पुस्तके 3200 ते 3500 रुपयांना दिली जात आहेत. 2रीच्या पुस्तकांसाठी पालकांकडून 4 ते 4.5 हजार व इयत्ता 3रीच्या पुस्तकांसाठी 5 ते 6 हजार रुपये घेतले जात आहेत. या अवास्तव दरवाढीमुळे सध्या नगर जिल्ह्यातील पालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके शाळातून घेण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या खरेदीतून या शाळा पालकांकडून 5 ते 10 हजार रुपये उकळत असल्याचा आरोप होत आहे. प्रत्येक 2 वर्षांनी 15% शुल्क वाढ करण्याचा नियम असताना काही शाळा दरवर्षी पाठ्यपुस्तकांच्या किमतीत तब्बल 20 ते 25% वाढ करतात असाही आरोप आहे. शासनाच्या 2004च्या निर्णयानुसार कोणत्याही शाळेला पालकांवर विशिष्ट विक्रेत्यांकडून किंवा थेट शाळेकडून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येत नाही. मात्र प्रत्यक्षात बऱ्याच शाळांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रवेश घेतलेल्या गरीब विद्यार्थ्यांना केवळ शुल्क सवलत मिळते, परंतु साहित्य खरेदीची सक्ती केल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ येत असल्याची ही बाब पुढे आली आहे. शाळांना अशा प्रकारची सक्ती करता येत नाही. पुस्तके कुठून घ्यावी हा पालकांचा निर्णय आहे. शाळेकडून सक्ती होत असल्यास पालकांनी तक्रार करावी, संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. स्वयं अर्थसहाय्यित व आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये गणवेश, बूट, रेनकोट, छत्री, सॉक्स, वॉटरबॅग, वह्या पुस्तके आदी सर्व साहित्य शाळेने सुचवलेल्या ठिकाणाहूनच घेण्याची सक्ती केली जात आहे. काही शाळा हे सगळं साहित्य शाळेतून घेण्यासही सांगत आहे. बाजारात पुस्तकांवर साधारण 10 ते 20% पर्यंत सवलत मिळत असताना शाळांनी निश्चित केलेल्या दुकानांमध्ये कोणतीही सवलत दिली जात नाही. प्राथमिकच्या वह्या पुस्तकांचा खर्च 10 हजाराच्या घरात गेलाय. शिवाय गणवेश, बूट, सॉक्स आणि इतर खर्च वेगळाच. पुस्तक, वह्या, सॉक्स, पेन, ड्रेस, कव्हर, बॅग विकून शाळा यातून करोडो रुपये कमवत असताना शिक्षण विभाग नेमकं काय करताय? इथल्या बुरसटलेल्या आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेने शिक्षणाच्या नावाखाली हे शॉपिंग मॉल उभे करून पालकांची लूट केली जाते असा थेट आरोप आता पालकांकडूनच होत आहे. खासगी शाळा या शॉपिंग मॉल होत असताना शिक्षण विभागाने आता या शाळांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर या शाळाच काही राजकीय नेत्यांच्या किंवा त्यांच्या बगल बच्च्यांच्या असल्याने या शाळांकडे अधिकारी अर्थपूर्व दुर्लक्ष करत असल्याच्याही तक्रारी आहेत. राज्य सरकारने या गंभीर विषयावर कडक पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते? तुमच्या गावातील शाळांमध्ये कशी लूट होतीये हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.